खात्री झाली आहे काय? तारण म्हणजे नेमकी काय? तारणाविषयी तुम्ही कधी ऐकलंय? भरपूर विषय तुम्ही ऐकलेला आहे. भरपूर तारण तुम्ही बऱ्याचशा जे सेवक येतो तो तारणाविषयी बोलतो, जे व्यक्ती येतो तो तारणाविषयी बोलतो, आणि तुम्ही तारण आत्तापर्यंत ऐकत आलेले आहेत. आणि माझा विश्वास आहे की तुम्ही तारण पावलेली व्यक्ती आहात. हालेलुया, हालेलुया. काय मला सांगू शकतं कोणी तारणाचं एखादं वचन? मी 30 सेकंद तुम्हाला देतो. कोणाला पाठ आहे का? आमच्या पापासाठी तो मरण पावला. यांना तारण प्राप्त झाले. मला रेफरन्स सांगू शकता? जो कोणी येशूवर विश्वास ठेवून त्याचं तारण होईल. मला रेफरन्स सांगू शकता? कोणत्या अध्यायात, कोणत्या पुस्तकात, कोणत्या? हे बघा, सर्व वचनं आपले पाठ आहेत. सर्व वचन आपण पाठ करतो. सर्व वचनाच्या आधारित आपण सगळ्या गोष्टी आहेत. पण नेमकी बोलायचं काय हेच माहिती नाही. बरोबर आहे? आणि काय नेमकी आपल्याला आपण वाचूया या ठिकाणी. पहिल्या योहानाचा 5वा अध्याय आणि 17 वचन. हे मी सांगत नाही, परमेश्वर आपल्याला सांगत आहे. दैवाचं वचन आपल्याला सांगत आहे की आपण तारण पावलेली व्यक्ती आहोत. मी तुम्हाला तारणाची खात्री आज शिकवत आहे. तारणाची सुरक्षता मी आज तुम्हाला शिकवत आहे. तारणाचा आनंद मी आज तुम्हाला शिकवत आहे. काय तुम्हाला खरंच खात्री झाली आहे का माझं तारण झालेलं आहे? बरोबर आहे? योहान 3:16 आपल्या पाठ आहे, पण आपण बोलतो का? म्हणू शकता योहान 3:16, देवाने जगावरती एवढी मोठी प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. हालेलुया. पाठ आहे ना वचन? आठवलं का? आठवलं का? नाही आठवलं. आपल्याला आठवलं पाहिजे. वाचूया आपण पहिले योहानाचा 5वा अध्याय आणि 13 वचन सांगतं, देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हा सर्वकालिक जीवन लाभले आहे, हे तुम्हास कळावे म्हणून हे तुम्हास लिहिले आहे. तारणाची खात्री. काय लिहिलंय की तुम्हाला वचन कळालं? तुम्हाला दैवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणारा तुम्हाला दैवाचा मूल होण्याचा अधिकार दिलेला आहे. इथं सांगितलेलं तुम्हाला सार्वकालिक जीवन लाभले आहे. आज सार्वकालिक जीवनाचा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे. बरेचसे लोक आज म्हणताय जे एकदा मनुष्य मेला आणि कोणी पाहिलं मृत्यू, स्वर्ग, आणि कोणी पाहिलं म्हणताय ना का? नाही म्हणत. बाबा जे जीवन जगून घ्या, पण मी सांगतो या जीवन जगत असताना तुम्ही वचन वाचून घ्या, पाठ करून घ्या. बघा तुमच्या जीवनामध्ये अधिक कार्य घडल्या जाईल. या ठिकाणी सांगितलेलं आहे की तारणाची खात्री तुम्हाला झाली आहे का? तारण तुमच्या जीवनात, तुमचं तारण झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे, पण तारणाची खात्री आहे का? मी खरंच तारण पावलेली व्यक्ती आहे. म्हणून मी तुम्हाला स्वतः सगळ्यांना म्हणून घेतलं की तुम्ही तारण पावलेली व्यक्ती आहात. बरेच जण मला हसलेत. का म्हटलं मी तुम्हाला? कारण आज आपल्या मनातून आतून खात्री नाही आहे मी तारण पावलेली आहे का. स्तोत्रसहित पुस्तकाचा 22वा अध्याय सांगता आपल्याला की संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको. काढू नका, मी फक्त सांगत तुम्हाला. संकट दिवशी परमेश्वर तुझे, पण संकट आल्यानंतर तारण आपल्याला बाजूला सारून जातो. ते विसरून जातो की मी खरंच तारण पावलेली व्यक्ती आहे का? मी खरंच तारण माझ्या जीवनात झालेलं आहे का? मी तारणाचे शब्द बोलतो का? माझ्या जीवनातला मी एक अनुभव सांगतो. मी एक सुरुवातीला 2005ला 2006ला ज्यावेळेस मी चर्चमध्ये जायचो आणि मला एका सेवकाने विचारलं की ब्रदर तुमचं तारण झालंय का? मी म्हटलं हो झालंय माझं तारण. कसं? एकदम चांगले देवाचे सेवक होते आणि त्यांनी मला चांगला खूप छान मस्त प्रश्न विचारला, तुमचं तारण झालंय का? मी म्हटलं हो झालं. कसं? आता मला सांगता ना पुढचं सांगायचं काय? आज मी तुम्हाला विचारलं, तुम्ही बरोबर उत्तर दिलेलं आहे, पण खात्री आहे का? वचन तुमच्या पाठ आहेत का ते? जसं योहान 3:16 पाठ आहे तसं पाठ आहे का? पहिलं योहान 3:16 पाठ आहे. पहिलं योहान 5वा अध्याय 13 वचन पाठ आहे. असे बायबलमध्ये अनेक वचनं आहेत की ते आपल्याला तारणाची खात्री देतात. या ठिकाणी आपण पाहतो पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की तुम्ही तारण पावलेली व्यक्ती आहात, पण आपण तारण सोडून देतो आणि आपलं तारण आपण माणसामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो.
नेहमी आपण माणसाच्या गोष्टीकडे, माणसाकडे लक्ष लावतो, माणसाच्या जीवनाकडे लक्ष लावतो, माणसाचं जीवन आपण पाहतो, माणसाच्या जीवनाबद्दल आपण बोलतो, दैवाच्या जीवनाकडे आपण पाहत नाही, दैवाबद्दल आपण बोलत नाही, दैवाचं जीवन आपण बघत नाही. त्या दिवशी मला अनुभव आला की मला ज्या माणसाने प्रश्न विचारला तो प्रश्न माझा त्याचा खूप चांगला होता आणि मी त्याला उत्तर पण दिलं की माझं तारण झालेलं आहे, पण खरंच माझं तारण झालं का याची खात्री मला नव्हती. आज मी तुम्हाला सांगत आहे, तारणाची खात्री असणं हे खूप महत्त्वाचं आहे. देव तसे म्हणतो, मी म्हणत नाही. कोण म्हणतो? देव तसे म्हणतो की तुमचं तारण झालेलं आहे. त्या तारणाची खात्री आपल्याला पहिले माध्यम आहे. तारणाची खात्री होणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर खात्रीच नसली तर तुम्ही दुसऱ्यांना जाऊन कसं सांगणार? समजा तुम्ही एखाद्या आजाऱ्या व्यक्तीकडे तुम्ही गेले आणि आजारी व्यक्तीसाठी तुम्ही प्रार्थना केली आणि प्रार्थना करून तुम्ही घरी येऊन म्हणता मला पण त्या व्यक्तीसारखंच जाणवतंय. होतं ना, कधी कधी होतं ना. तुम्ही तर तारण पावलेली व्यक्ती आहात. त्याचा आजार तुमच्यावरती येऊ शकतो, मी म्हणत नाही येणार नाही, पण तुम्ही येशूच्या नावात त्याला धमकवू शकता, कारण तुम्ही तारण पावलेली व्यक्ती आहात. हालेलुया, हालेलुया. ज्याला वचन कळतं ते टाळ्या वाजू शकतात, ज्याला कळत नाही त्याला फक्त असं हाताची घडी घाला. मी म्हटलं तर म्हणून नाही वाजू नका, मी म्हटलं म्हणून वाजू नका. मी बोलतोय, तुम्हाला देवाचं वचन आवडलंय, देवाचं वचन तुम्हाला तुमच्यासोबत बोलतंय तर तुम्ही वाजवा, नाहीतर तुम्ही असं. येस, तिथं सांगितलेलं आहे की तारणाची खात्री आपल्याला कशी लावेल याच्यासाठी 3 माध्यम आहेत. पहिलं माध्यम आहे देव तसे म्हणतो. तारणाचे शब्द विश्वास ठेवण्यास पात्र नसतात. पात्र असतात का? उदाहरणार्थ आता देव आपल्याला बोलला, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता, है ना. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता, आणि तो शब्द काय होता? देही झाला. आणि त्या नामामध्ये हा शब्द कोणी दिला? परमेश्वराने दिला. हा शब्द परमेश्वराने ज्यावेळेस दिला, परमेश्वर आपल्यासोबत बोललेला आहे, मग तो परमेश्वर तो शब्द वापस घेणार का? मनुष्य वापस घेतो. मी चुकून बोललो, काय म्हणतो मनुष्य? पण देवाचं वचन सदा सर्व काळ स्थिर राहणारे आहे. ते कधी ढळणार नाही, ते कधी बदलणार नाही. जे जशाचे तसे आहेत तसेच तुमच्यामध्ये ते वाचल्या जाते, तुमच्यामध्ये ते उतरल्या जाते आणि त्याच्यामध्ये आचरण केले जाते. ते बदलत नाही, ते बदलत नाही. मनुष्य बदलल, देवाचं वचन बदलणार नाही. मनुष्याने एकदा एखादी गोष्ट कबूल केली, नाही चुकून बोललो. बऱ्याचशा गोष्टी मी पाहिलेल्या आहेत. मी आता गेल्या 2014 पासून देवाच्या सेवेमध्ये आहे आणि देवाच्या सेवेमध्ये असताना मी बऱ्याचशा गोष्टी पाहिलेल्या आहेत. बरेचसे लोक देवाचं वचन म्हणजे देवाला बोलतात की मी अशा प्रकारे मी करल, आणि मग तो शब्द काय करतात? ते खोडून टाकतात. ते म्हणतात नाही नाही मी चुकून बोललो होतो. इब्री लोकासपत्र याचा 18वा अध्याय, गणनाचं पुस्तक याचा 23वा अध्याय, 19 वचन, या 2 वचन सांगितलं काय? देव जे काही बोलतो ते सर्व स्थिर राहते. जे काही बोलतो ते स्थिर राहते. तर डगमगतं का देवाचं वचन? हलतं का ते? मनुष्य हलू शकतो. मनुष्य त्याला मी बोललो, चुकून बोललो, सॉरी दुसून मुसून करू, दुसून मुसून. भावाला म्हणतो ना एखादा भाऊ, अरे भाऊ अरे हे मला काही आवडलं, आपण दुसून मुसून जागा वाटून घेऊ. तसं नाही देवाचं वचन, तसं नाही. देवाचं वचन स्थिर राहतं. इब्री लोकासपत्र याचं 6वा अध्याय 18 वचन घरी जाऊन तुम्ही वाचा. गणनाचं पुस्तकाचं 23वा अध्याय 19 वचन घरी जा आणि वाचा. स्तोत्रसंहितेचं पुस्तक याचं 119वा अध्याय 89 मध्ये सांगितलं की देवाचं वचन मोघम नाही आहे. बोलला देव. जसं आपण म्हणतो ना, बोलला असेल, चुकून बोललो मी, कसं तरी बोललो मी, जाऊ द्या आता, माफ करा मला. देव आपला म्हणतो का माफ करा मला? मी चुकून तारण दिलं तुम्हाला, माझी लई इच्छा होती तुमचं तारण व्हावं, चुकून तारण दिलं, आता काय करता? मारा मला. असं होऊ शकतं? देवाचे आभार माना की देवाने तुम्हाला तारण दिलेलं, चुकून नाही, ही देवाची इच्छा होती. हालेलुया, हालेलुया. मोगम नाही आहे. मी 10,000 कबूल केले, मोगम असेल. देव तू जर मला दिले ना मी देईन, मोगम नाही.
स्थिरता, त्या शब्दामध्ये स्थिरता होती, त्या शब्दामध्ये पॉवर होतं, त्या शब्दामध्ये सामर्थ्य होतं आणि तो म्हटला मी मुद्दामपणे तुम्हाला देऊन टाकलेला आहे. हालेलुया. देवाचे शब्द हे मोगम नाही, देवाचे शब्द असे तो सहज बोललेला नाही, तर दैवाचं वचन एक सुरक्षित आहे, दैवाचं वचन एक आनंद आहे आणि तो आनंद तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आज दिसत आहे. हालेलुया. पुढे सांगितलेलं रोमकास पत्राचा 10वा अध्याय, कारण जो कोणी 10वा अध्याय 13 वचन, कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन धावा करील त्याचे तारण होईल. जो कोणी असू द्या, ज्याला येशूचं नाव माहिती नाही त्याने जरी धावा केला तरी चालत. जो कोणी या पृथ्वी तलावरती जेवढे मनुष्य प्राणी असेल, बाळासाहेब म्हणून प्राणी नका म्हणा, मला मनुष्य असं म्हणा. मनुष्य प्राणी म्हटलं मी, काय म्हटलं? मनुष्य प्राणी. जो कोणी या पृथ्वीवर असेल, तिथं सांगितलं जो कोणी प्रभूचं नाव घेऊन धावा करील त्याचं तारण. साधं आणि सिंपल वचन आहे. तारण असं फिरून नाही आहे का नाही? कोणाला फिरून बोलण्याची सवय, पण मी तुम्हाला फिरून नाही सांगत आहे. दैवाचं वचन मी तुम्हाला सांगत आहे, दैवाचं वचन सांगत आहे. तारणाची खात्री तुम्हाला झाली पाहिजे, तारण तुमच्या जीवनामध्ये पूर्णपणे उतरलं पाहिजे. तुम्ही संकट असो या नसो, तुम्ही तारण पावलेली व्यक्ती आहात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पुढे सांगितलं की तसं दैवाची प्रीती आणि कृपा सार्वकालिक आहे. बरोबर? देवाची प्रीती, तुम्ही प्रीतीबद्दल बरोबर ऐकलं असेल. प्रीती तुम्हाला शिकवलेली आहे. प्रीती सगळ्या गोष्टीमध्ये उल्हास करते, आनंद करते. पण ज्या व्यक्तीचं तारण पावले त्या व्यक्तीमध्ये साक्ष असते. बरोबर आहे? ज्या व्यक्तीचं तारण झालेलं आहे, तारणाची खात्री त्याला झाली आहे, त्या व्यक्ती साक्ष झाली आणि तो जाऊन इतरांना शेअर करतो. दुसरं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं माध्यम, ज्या व्यक्तीचं तारण झालेलं आहे त्या व्यक्तीमध्ये साक्ष आहे. हालेलुया, हालेलुया. कारण देवाची प्रीती आणि कृपा सार्वकालिक आहेत. पहिल्या यावानेचं 4 अध्याय आणि 10 वचन आपल्याला सांगतं, प्रीती म्हणावी तरी हीच की पापाचे प्रायश्चित्त करणारी. ज्या व्यक्तीचं तारण झालेलं आहे त्याच्यामध्ये प्रीती असते, त्याच्यामध्ये साक्ष असते आणि ती साक्ष प्रीतीचं प्रमाण देते. आपण ज्यावेळेस आपण म्हणतो ना, तुम्हाला जर एखादा भाऊ जर तुमचा म्हटला की मला हे नकोय, तर म्हटलं काय हरकत नाही, घेऊन टाक. ज्याच्यामध्ये तारण पावले ती व्यक्ती भांडण करीत बसत नाही. तुम्ही याचं साक्ष बऱ्याच दिवसापासून तुम्ही ऐकत असाल किंवा तुम्ही पाहत असाल. मी स्वतः घर बांधलं, चांगलं घराला सर्व व्यवस्थित केलं. मीच नाही, बाळासाहेबांना पण घर बांधलं, सगळं व्यवस्थित केलं आणि त्यांचे भाऊ म्हणले भाऊ दुसून मुसून. जी तारण पावलेली व्यक्ती ती भांडण करत बसत. प्रीती त्याच्या जीवनामध्ये असते. आज जर तुम्ही त्या तारण पावलेली व्यक्ती आहात आणि जर तुमच्यामध्ये प्रीती नाही, तर तुम्ही प्रीतीविषयी 1 कोरिंथीकरास पत्र याचा 13वा अध्याय तुम्हाला माहितीच आहे. काय सांगितलंय? तुम्ही कसे आहेत? वाजणारी झांज आणि खणखणणारी थाळीसारखे तुम्ही आहात. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रीती तुम्ही जर तारण पावलेली व्यक्ती आहात तर तुमच्यामध्ये साक्ष आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही तारण पावलेली व्यक्ती आहात तर तुमच्यामध्ये प्रीती आहे. 1 यावान्याचा 4 अध्याय आणि 10 वचनामध्ये सांगितलेलं आहे. यिर्मयात 31:3 मध्ये सांगितलेलं आहे की मी सार्वकालिक प्रेमवरतीने तुझ्यावरती प्रेम करत आलेलो आहे. तारणाचं वचन परत एकदा. कसं? सार्वकालिक प्रेमवरतीनं मी तुझ्यावरती प्रेम करीत आलेलो आहे. आपलं प्रेम आहे ना, आपण ज्यावेळेस प्रेम करतो त्यावेळेस किती समजून सांगतो. अरे मी तुला डोकं फोडून सांग का मी तुझ्यावरती प्रेम करतो. परमेश्वराने डायरेक्ट आपला जीवच देऊन टाकला. हे डोकं फोडील कधी? डोकं फोडत नाही, नुसतं ओरडू सांगतो मी तुझ्यावरती, आणि ते प्रेम सार्वकालिक राहत नाही. यिर्मया 31:3 मध्ये जाऊन पहा तुम्ही, तिथं वाचा, घरी जा आणि आता सध्या वाचा. जर तुम्हाला मिळालं असेल तर वाचा, काय सांगितलेलं आहे वाचा बरं. यिर्मया 31:3 मिळाले का? मी सार्वकालिक प्रेमवरतीने तुझ्यावरती प्रेम करीत आलो आहे. मिळालं? परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले. तो म्हणाला मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुझ्यावर प्रेम करीत आलो.
तुझ्यावर प्रेम करीन आलो आलो म्हणून मी म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे. हा, असं सहज देवाने तुम्हाला जवळ केलं नाही. ही तुमची योजना नव्हती. देवाने तुम्हाला निवडलेलं आहे, तुम्ही देवाला निवडलेलं नाही. इर्मया 31:3 आपल्याला ते सांगत आहे की मी सार्वकालिक प्रेमवरती तुझ्यावरती प्रेम करत आहे. 2 तिमोथेय याचा 1 अध्याय आणि 9 वचन सांगितले गेले, त्याने आपल्या कृपाप्रमाणे आम्हाला तारिले, त्याच्या कृपाप्रमाणे त्याने आम्हाला तारिले. आपण असं सहज तारलं गेलो नाही, देवाने आपल्या कृपा केली. आज असे तुम्ही सगळेजण इथं येऊन बसलेत का? सगळेजण इथं येऊन बसलेत का? असे कोणी पण धरून आणलंय का? असं चाल चर्चला बाबा, आज चर्च चाल, अरे चाल ना, तुझं तारण होईल असं म्हणलंय का? ज्याला माहिती ते चालय, सहज आले नाही. आणि एखाद्याला तुम्ही बोलले पण असेल, अरे भाऊ आज चर्च असतं, चाल ना, येतो मी पाठीमागून. त्याचं तारण झालेलं आहे का ते माहिती नाही, पण त्याने त्या तारणाचा नाकार केलेला आहे. आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही तारण पावलेली व्यक्ती आहात. सहज मी म्हटलो नाही, सहज मी तुम्हाला बोललो नाही. मी मला बाळासाहेबांनी मागच्या महिन्यामध्ये बोलवलं होतं. बाळासाहेब मला म्हटले मागच्या महिन्यामध्ये नाईट प्रेयर झाली आणि ते म्हटले, बाळासाहेब तुम्ही आज या आणि आमच्या इथं तुम्ही काय करा, दैवाचं वचन शेअर करा. मी प्रार्थना केली आणि म्हटलं ठीक आहे बाळासाहेब, मी प्रार्थना करतो आणि मी येतो. मग त्यांनी परत मागच्या रविवारी मला ते म्हटले, बाळासाहेब तुम्ही मागच्या रविवारी आमच्याकडे या. म्हटलं बाळासाहेब मी तयारी करत आहे, देव मला अजून सांगत नाही मी काय बोलावं. मी तयारी केलेली आहे, पण मी निश्चित करतोय, म्हणजे मी कन्फर्म करतोय की मला हेच बोलायचं आहे का. आणि मग मला देवनं काल सांगितलं आहे की तुला तारणाविषयी बोलायचं आहे, कारण हे सर्व लोकांनी तारण ऐकलेलं आहे, पण त्यांच्यामध्ये तारणाची खात्री नाही आहे. हालेलुया. म्हणून देवाचं वचन सांगतं यवहान 13:1 मध्ये की सर्व काही देवाच्या द्वारे झालेलं आहे, असं सहज काही घडलेलं नाही. कारण रोम 8:35 आणि 39 मध्ये सांगितलेलं आहे की माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळाच्या गोष्टी, भविष्य काळाच्या गोष्टी, देवाची प्रीती जी ख्रिस्त येशूमध्ये आहे तिच्यापासून विभक्त करण्यास कोणीही समर्थ नाही. करू शकतं तुम्हाला कोणी समर्थ? आता कोणी करू शकतो विभक्त? तुम्हाला करू शकतं? आता तुम्ही सगळं तारण झालेलं, सगळ्या गोष्टी झालेल्या आहे, तुमच्या मनामध्ये सर्व गोष्टी आलेल्या की मी आज तारण पाहिलेली व्यक्ती आहे. मग ही सगळ्या गोष्टी तुम्हाला देवदूत, अधिपती, भविष्य काळाच्या गोष्टी, वर्तमान काळाच्या गोष्टी, या सर्व गोष्टी तुम्हाला देवापासून वेगळे करू शकतात? नाही करू शकत. ती खात्री आहे वचन तारणाची. त्याला म्हटलं की खरं की मला कोणतीच गोष्ट देवापासून वेगळी करू शकत नाही. नातेवाईक पण नाही. लोक कारण सांगतात माझा नातेवाईक मला लय ओढतो, देवापासून दूर करतो. पण जर तुम्ही तारण पावलेली व्यक्ती आहात, तुम्हाला कोणताही वस्तू देवापासून दूर करू शकत नाही. खात्री पक्की झाली ना? मग म्हणा आता बाळासाहेब आम्हाला लय यायची इच्छा होती हो, माझ्या नातेवाईक ना मला वाईट टाकायचं भीती वाटते. मला त्याला नाही वाटत भीती, तुम्हाला वाटते. तुम्हाला टाकू द्या ना, बोलू द्या, जाऊ द्या बाहेर. तुम्ही तारण पावलेली व्यक्ती आहात. स्वर्गामध्ये तुमच्यासाठी लाखो देवदूत आनंद करतात. जमिनीवरच्या नातेवाईकासाठी तुम्ही देवाला सोडून देता आणि स्वतःला काय म्हणता? हां काय म्हणता? तारण पावलेली 2 महिने 2 वर्षे, 3ऱ्या वर्षी तारण पावलेली व्यक्ती कुठंच दिसत नाही. मनुष्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ते मनुष्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मी कधी कधी ते मला म्हणतात, बाळासाहेब आम्ही खूप प्रार्थना करणारे व्यक्ती होतो, आम्ही अशी प्रार्थना करायचो ना समोरचा हलणारच ना, तो हालतच ना, काहीतरी प्रार्थना करत असताना समोरचा हालतच ना. आणि नंतर तेच व्यक्ती म्हणतो नाही राव, माझे नातेवाईक मला नाव ठेवत होते ना. बायबल सांगतं, हे मी सांगत नाही. तुम्ही घरी जा किंवा या ठिकाणी तुम्ही वाचा. रोमकारासपत्र याचा 8वा अध्याय 35 वचन आणि 39 वचनापर्यंत सांगतं की कोणतीच गोष्ट तुम्हाला देवाच्या प्रीतीपासून वेगळी करू शकत नाही. कोणतंच नाही. ना तुमची पत्नी करू शकते, ना तुमचे मिस्टर तुम्हाला करू शकते, ना तुमचा मुलगा तुम्हाला करू शकतो. बाळासाहेब आमचा मुलगा आम्हाला खूपच त्रास देतो, तो चर्चला येऊच देत नाही, वचनच ऐकू देत नाही. साप खोटं आहे, चुकीचं आहे. महाराज सांगतात पहा, तुम्ही एक चापट बसवा त्याला, एका चापटीत तो कसा होईल? त्याला घरीच तुम्ही येताना त्याला घरीच ताकद द्या भाऊ. तिथं जर तो असं केलं ना, मला अनुभव आहे, माझी मुलं लय जास्त
त्याला काय म्हणतात, शैतान नाही म्हणणार आहे त्याला, त्यांना ते आपिदर जास्त म्हणतात. काय म्हणतात त्याला, आपिद. ते तिथं गेले ना ते काहीतरी चाळे करत राहते, वाजवताना एकदम जोरजोरात वाजवतील, नाही तर मग ते वाजवत असताना मी जर त्यांच्याकडे पाहिजे ते बाहेर निघून जाऊन बसतात. मी त्यांना घरून जाऊन सांगत असतो काय आज तर चर्चमधून कोणी इकडं तिकडं हल्लं, घरी आल्यानंतर तुम्हाला चोप देईल निब्बर. त्याला वाटलं पापा नुसते बोलतेत करतात थोडी. एकाने मग केला असा छोट्याने, त्याला माहीत पप्पा लय माझ्यावरती प्रेम करतात. आणि मग पप्पा काय करतात, एवढं झांज वाजत असताना मी त्याच्याकडे असं पाहिलं, आज निडं नाजर टाकून लगेच बाहेर गेला, लगेच त्या बाहेरच्या त्या दगडावरती जाऊन लगेच बसला. आता मी त्याला पाहतोय कधी येतो, मी त्याला तिथं काहीच बोललो नाही. आणि घरी आलो नंतर त्याला बसवलं, मस्त जेवण करून दिलं आणि मग चांगला चोप त्याला दिला. आणि त्यावेळेस त्याला ते छान फेकून, त्याच्याकडे पाहिलं फेकून जास्त विचार करतो. तुमचा मुलगा जर तुम्हाला देवाच्या प्रीतीपासून वेगळं करत असेल तर तुमचं तारणची खात्री करून तुम्ही घ्या, तारणाची खात्री तुम्ही करून घ्या, त्याला घरी जा. कारण जो कोणी आपल्या मुलावरती प्रेम करतो, प्रीती करतो, तो त्याला छेडी मारल्याशिवाय राहत. हालेलुया. तारणाची खात्री मी तुम्हाला शिकवत आहे. तारण हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुमचं तारण झालेलं आहे तर तुम्ही ही तारणाची खात्री तुम्हाला झालीच पाहिजे की माझा मुलगा मला याच्यापासून डिस्टर्ब करतो का, कारण दैवाचं वचन मला सांगतं की कोणीच मला दैवाच्या प्रीतीपासून वेगळं करू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून देव नीतिमान आहे. कसा आहे देव? नीतिमान आहे. आपण म्हणतो ना काय नीतिमान पुरुष होता होतो, काय चांगला माणूस होता राव, किती भारी बोलतो ना तो. पॉलला तुम्ही ऐकलं असेल. पॉलला मला बरेच जण म्हटलं काय भारी बोलतो राव तो, देवाच्या सेवका हो, काय आवाज राव त्याचा, जबरदस्त बोलतो म्हणे तो. म्हटलं वा. बाहेरून आलेले सर्व वक्ते तुम्हाला जबरदस्त वाटतात, इंडियन वक्ते जबरदस्त वाटत नाही.